मुळात अनिल परब हे अर्धवट वकील असावेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या अज्ञानाचं प्रदर्शन केलेलं आहे. मी जे दसरा मेळाव्यामध्ये बोललो त्यामध्ये मी डॉक्टरांचा उल्लेख केला होता की ते डॉक्टर बाळासाहेबांच्या वरती उपचार करत होते आणि त्या डॉक्टरांचं असं म्हणणं आहे. मग आता अनिल परब त्या डॉक्टरांच्या वरती देखील दावा टाकणार आहेत का पैशांसाठी? आणि त्यांचे पैसे कमी पडले. आता ते पैसे मिळवण्यासाठी आणि गरिबांना वाटण्यासाठी त्या डॉक्टरांच्या वरती देखील अनिल परब येणार आहेत का दावा? आणि म्हणून मी आज निर्णय घेतला. कालपर्यंत मी थांबलो होतो. मी आज निर्णय घेतला या प्रकरणाबाबत शासनानं सीबीआयची चौकशी करावी देणार आहे उद्या मुख्यमंत्र्यांना संभावी. बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये 2 दिवस याबाबत मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून याची सीबीआय चौकशी लावा अशी मागणी मी लेखी करणार आहे. म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. मग अनिल परबनी जावं कोर्टामध्ये न्यायालयामध्ये. याबाबत मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून याची सीबीआय चौकशी लावा अशी मागणी मी लेखी करणार आहे. म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. मग अनिल परबनी जावं कोर्टामध्ये न्यायालयामध्ये आणि कोणाकडे पैसे मिळतात ते बघावेत. काय बोलतो आपण? थोडं भान पाहिजे. कुठल्या बाकड्यावरती आमदार झोपला होता तू बघणार? तू कोण होतास का त्यावेळेला? अगं आम्ही सगळे नेते बाहेर पडल्यानंतर तू आता माझा मालक झाला असता तर तू होतास कोण? काय संबंध तुझा होता तिथे? हा एक गोष्ट होती तुझ्याबाबत. मला वाटतं बाळासाहेबांचं मृत्यूपत्र झालंय. कुणाच्या आणि कुणाच्या आईचा बदनामी करून तुम्ही राजकारण करायला लागलात. तो तुमच्या जिंदगानी होते. कसलं राजकारण करताय? तुम्हाला स्विस बँकेतले अकाउंट कसं ऑपरेट करायचे समजतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. हातांचे ठसे घेऊन तिकडचे पैसे काढले जाऊ शकतात. हे रामदास कदमांना कसं माहिती असं समजतं? अरे बाबा, ज्या वेळेला मी उद्धवजींना सांगितलं की साहेब आपण साहेबांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवूया का, कारण त्यांचे पाय आमच्यासाठी दैवत आहेत, आम्हाला कामाला येतील. तर नाही आमदार भाई आपण हाताचे ठसे घेऊन ठेवलेत. उद्धवजी मला बोलले. उद्धवजी मला याला काय माहितीये का? हा गदोळा आता पत्रकार परिषद घ्यायला लागला, याला काय माहितीये? आणि म्हणून मी काल म्हटलं की दोघांची टेस्ट व्हावी, टेस्ट व्हावी ना. त्यांचं तेच म्हणणं आहे. ते ठसे नव्हते, ते मोल्ड्स होते आणि तेच मोल्ड्स वर्षावरती देखील होते आणि स्टेडियम मध्ये देखील सारं स्टेडियम मध्ये देखील ठेवण्यात आले होते. कधी ठेवण्यात आली? मी नाही कधी पाहिले नव्हते. मी कधी पाहिलं नाही. त्यांनी बघितलं असेल एकट्याने. आम्ही नाही. असं तर चांगलं आहे. मग चांगलं आहे ना भाई. त्यांच्याकडून असं देखील सांगण्यात आलं की मी विभाग प्रमुख होतो आणि माझ्याकडेच सगळी जबाबदारी होती. बाळासाहेब ठाकरे यांचा अगे सोड रे, तुझी कसली जबाबदारी होती? तिथं ज्यावेळेला त्यांचा निर्णय झाला 2 भावांचा की बाळासाहेबांना सकाळी घेऊन जायचं, हे मला कळलं तर मी जाऊन भांडलो त्यांच्याकडे. तू काय सांगतो जबाबदारी होती असेल ना? हा ट्रक त्यांनी सजवला हे मला माहिती आहे. ट्रक त्यांनी सजवला हे मला 100% माहिती आहे. पण निर्णय मी बदलला. पण भाई अँब्युलन्सनी नेऊन शिवाजी पार्कला त्यांना अंत्यदर्शनासाठी ठेवायचं असं प्लॅनिंग होतं. आणि मी जे वास्तव आहे ते बोललोय. त्यानंतर मी उद्धवजींच्यावरती गेलो मातोश्री आतमध्ये. मी भांडलो त्यांच्याकडे. म्हटलं साहेब आमचे आहेत आणि आम्ही गपचूप अँब्युलन्समधून घेऊन जाऊन देणार नाही. आम्ही ट्रकमधून साहेबांना घेऊन जाऊ. मला म्हटलं ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटतं तुम्ही करून घ्या. हे बोललेत उद्धवजी त्यावेळेला. बोलले तू असं विभाग प्रमुख ना. ज्यावर रामदास आज विभाग प्रमुख आहे. आज तू मातोश्रीचा मालकच झालायस. तेव्हा तू विभाग प्रमुख होतास, आज तू मातोश्रीचा मालक झालायस. तूच पत्रकार परिषद घेतोय. बरोबर नाही उद्धवजीला बोलू देत ना. कुठले मोल्ड आहेत, काय काढलेत मोल्ड, ते एकदा बघू दे, बघेन एकदा जाऊन. चांगलं असेल तर. रामदास कदम बाकडा शोधतोय मी सर. लवकर शोध. उशीर होईल ना आता शोधायला. अरे मातोश्रीमध्ये सोफे आहेत, ऑफिस आहे आतमध्ये. आतमध्ये सोफा आहेत, 2 सोफे आहेत समोर आतमध्ये. एका मी काय नवीन माणूस आहे? नवीन माणूस आहे मी? कोणा सांगतोस तू? आता मी सोफ्याच्या ऐवजी बाकडा म्हणला असेल. आहेत ना सोफे आतमध्ये, आहेत ना. बाळासाहेबांची बॉडी 2 दिवस ठेवली असा आपण जो आरोप केला, यावरती उद्धव ठाकरेंना पत्रकारांनी मी पुन्हा एकदा सांगतोय. त्यावरती उद्धव ठाकरे असे म्हटलेत की मी नमक हराम आणि गद्दारांना उत्तर देत नाही. अगं आता गद्दारी बाळासाहेबांसोबत तूच केली असतील तर तू उत्तर काय देशील? मग बाळासाहेबांच्या मृतदेहासोबत जर तू गद्दारी केली असतील तर तू काय उत्तर देशील?
आणि नमक हराम कोण आहे? तू किती मीठ आमच्याकडनं खाल्लंयस? उद्धव ठाकरेंनी किती नमक आमच्याकडनं खाल्लंय तो विसरला असेल. आम्ही नाही विसरलो, कारण आम्ही नमक देऊन दिलेलं आहे. नमक हरामी तू केलेस, आम्ही काय केली? सांगावं. नमक नाही घेतलं आमच्याकडून, मीठ नाही खाल्लं आमचं. काही दुसरं उद्धव ठाकरेंनी आपण सांगितलं की शिवसेना पक्ष माझाच आहे, निवडणूक आयोगाला अधिकार नाही आहे चिन्ह आणि पक्ष देण्याचा. तर त्याविषयी मी आज काय बोलणार नाही. तो विषय माझा नाही. काही वर्षात पक्ष मी चालवत नाही, तो विषय माझा नाही. काही वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी आरोप केले होते बाळासाहेबांना चिकन सुमाई तेलकट वडे वडे दिले. दिले. अशा पद्धतीची ह्या सुद्धा खऱ्या घटना आहेत का? तुम्ही मातोश्री नाही, ते मला वाटतं थापाला आपण विचारलं तर वास्तव काय ते कळेल. मी इतका खाली कशाला जाऊ? इतकं खाली मी जाणार नाही. पण थापा अजून जिवंत आहे. थापाला आपण विचारलं, त्याची स्टेटमेंट घेतली तर वास्तव आपल्याला कळेल काय ते. भाई पण म्हणजे राज ठाकरे बोलले त्यामध्ये किती तथ्य आहे की नाही हे कळेल ना तुम्हाला. भाई सातत्याने आपल्या पत्नींवरती आरोप करण्यात आहे. सायली बार रेस्टॉरंटच्या वेळेस पण म्हणजे रामदास भाईंसंदर्भात दुसऱ्या काही गोष्टी मिळत नाही म्हणून कौटुंबिक विषय काढले जात आहेत. अगे तुम्ही जर माझ्या पत्नीचा विषय करता, जी घटना 92ला घडली, 92ला घडले आणि मी माझी पत्नी त्यातून बाळासाहेब स्वतः आले होते. याला लाज वाटली पाहिजे. स्वतः साहेब त्यावेळेला जसलोक हॉस्पिटलमध्ये येऊन बसले. साहेबांनी सगळ्या डॉक्टरांची मिटिंग घेतली आणि माझ्या पत्नीला वाचवलंय. आणि तुम्ही आमची बदनामी करता काय? उस्माता हिरे त्यावेळेला मंत्री होत्या, त्या स्वतः येऊन बसायच्या हॉस्पिटलला, स्वतः हॉस्पिटलमध्ये बसायच्या. साहेब स्वतः आले होते जसलोकमध्ये आणि तुम्ही बदनामी करताय आमची. याचं उत्तर मी देईन त्याला आता, कदम साहब, कायद्यानं उत्तर देईन. हिंदी में आप बता दें, ये जो पूरा आरोप लगाया है अनिल परब ने, इस आरोप सब आरोप झूठा है. वो बोलते हैं मैं मारने का दावा डालूंगा, पैसा मिलेगा मुझे, मैं बांटूंगा. तो उनके पास केबल का पैसा तो बहुत है ना. अब उनको मालूम नहीं, वो केबल की मैंने जांच लगाई है अभी. अनिल परब के साथ कहा कितने कितने पार्टनर है, उसके पिताजी के नाम पे, उसके बहन के नाम पे, उसके नाम पे, वो सबकी जांच मैंने लगाई है. उसको अभी तो पता नहीं है. तो पैसा बहुत उसके पास है. तो पैसा मिलने के लिए वो अगर कोर्ट में जाता है, बाला साहब के लिए नहीं जा रहा है वो. भाई आप तो अच्छी बात है. दो सवाल है. एक तो किन आधार पर आप यह आरोप लगा रहे हैं कि 2 दिनों तक संभवतः उनका शव रखा गया होगा? देखिए जो डॉक्टर बाला साहब के ऊपर उस वक्त वो जांच कर रहे थे, वो डॉक्टर ने मुझे खुद बताया कि कदम साहब उस टाइम ऐसा हो गया. हम लोग बोल गए कि आप जाहिर कर लो, लेकिन नहीं हुआ 2 दिन. वो डॉक्टर ने मुझे बताया, मैंने बोल दिया. आपने तो ये क्या मेरा खुद का भी बयान नहीं ना, मैंने भाषण में भी उनका उल्लेख किया डॉक्टर का. तो उन लोग डॉक्टर को पूछना चाहिए ऐसा क्यों बोला भाई, बोलना चाहिए, पूछना चाहिए. कल अभी छोड़ो, अभी मैं इसकी जांच करने के लगाऊंगा. सीबीआई की जांच होनी चाहिए उसकी. तो दूध का दूध पानी का पानी हो जाएगा. फिर ये वहां से कोर्ट में जाके क्या करते हैं मैं देख लूंगा ना. सीएम साहब को पत्र भी लिखने वाला भी सब खुद जाके मिलूंगा मैं, खुद जाके मिलूंगा. सर, इसमें एक इम्पोर्टेंट बात यूबीटी के नेता हाईलाइट कर रहे हैं कि ये मामला अभी क्यों उठाया जा रहा है, जबकि उनकी डेथ हुए 12-13 सालों में. तो जब मेरी पत्नी का 93 में हुआ था, तो अभी क्यों निकाला उसने? वो जो वाकया हुआ था वो 93 में हुआ था, 92 में हुआ था. ये तो 10 साल हुए अभी. तो 40 साल पहले की बात. अभी तू था जब भी देखने को गांव में क्या हुआ था, अनुभव था जब ये गांव में खेड़ में उस वक्त गाड़ी भी नहीं थी. मैं बस मेरे मिसेस को मुंबई में लाने के लिए उस वक्त गाड़ी भी नहीं थी. क्या किया मेरे जान को मालूम है मुझे. तो तू क्या बोल रहा है, नमक चढ़ा है हमें जख्म के ऊपर. भाई आपने कहा है कि एक बलि का आरोप लगाया है परिवार पर, आपके ऊपर. तो किस तरह बलि का एक आरोप? वो एक बकरा दिया, मैं बोला ना, वो जो बोलने वाला था मेरे पास, वो बोला अनिल परब जैसा आदमी था. अभी देखेंगे जब चंद्रग्रहण था रात को, तभी चंद्रग्रहण में 12 बजे ये वाकया हुआ है कोलीवाड़े में स्मशान में. एक बिल्डर भी था उनके साथ में. वो बकरा वो 2 आदमी लेके आया था, 2 नंगे थे दोनों भी. भाई 2 चीजें. एक तो नार्को टेस्ट को लेकर वो आपको चैलेंज कर रहे हैं, क्या आप उसके लिए तैयार हूँ. बिल्कुल बिल्कुल तैयार हूँ. बोलो कभी, दोनों का होना चाहिए, उद्धव का भी मेरा भी. तैयार बिल्कुल, आज तैयार हूँ मैं. भाई इसके अलावा आप चूंकि नार्को टेस्ट के लिए तैयार है, 8 दिनों तक आप वहीं पर थे दिन रात, क्या घटनाक्रम था, अगर कुछ बता ताकि आप. नहीं मैं कल बता दिया
साहब बीमार थे, हम लोग सब जाते आते थे, वहाँ रात को सोते भी थे। मिलिंद नार्वेकर वो बाला साहब के बंगले में मातोश्री के बाजू में जो गेस्ट हाउस है, मिलिंद नार्वेकर वो गेस्ट हाउस में सोता था, पूछो उसको। और वो बेचारा भी सुबह घर में जाके वापस आता था। तो ये वाकया है, इसको क्या पता है? मानहानि का मुकदमा आप पर करने वाले हैं, इस तरह का आरोप दावा उन्होंने अभी मैं ही कर लूंगा उनके ऊपर अभी मैं ही कर लूंगा। और ये जो बात है उसकी मैं जांच लगाऊंगा कि जो डॉक्टर है वो झूठ बोल गए क्या। महाराष्ट्र में फिलहाल बाढ़ की परिस्थिति है, लाखों इसी पे कंटिन्यू आपके आरोपों पर आज जब पुणे में उद्धव ठाकरे जी से सवाल पूछा गया तब उन्होंने आपके लिए असंवैधानिक शब्दों का प्रयोग किया। मैं वही बोल रहा हूं, मैं वो नमक जो है वो नमक उद्धव ठाकरे ने हमारा खाया है। नमक हराम उद्धव ठाकरे है, वो झूठ बोल रहे हैं, वो झूठ सबको गाली देते हैं। वो पंतप्रधान जी को गाली देते हैं, अमित शाह जी को गाली देते हैं, मुख्यमंत्री को गाली देते हैं, एकनाथ शिंदे को गाली देते हैं। उनका दिमाग ठिकाने पे है वो पहले देखना पड़ेगा। एक अच्छा डॉक्टर उनको चाहिए अभी, ऐसा मेरा कहना है उनके लिए। क्या नमक था ये, कब या बस वो समझने वालों को इशारा काफी होता सर है। कुछ गद्दार शब्दों का भी प्रयोग किया गया है उस वक्त बाइट देते आपके समय। प्रति? कौन गद्दार है? मैं? अरे जब गाने गया पार्टी से तब 1 साल ये उद्धव ठाकरे मुझे गाड़ी के सामने पहले सीट पे बिठा था, फिर बाहर निकलता था माधुसर में। तो गद्दार होता तो मुझे क्यों बिठाता था ऊपर सामने कुर्सी पे? तुम्हारा जान बचाने के लिए मुझे बिठाता था आगे। वो भूल गए दिन। आज मैं गद्दार हो गया। गद्दारी बाला साहब से किया है उद्धव ठाकरे ने। मुख्यमंत्री बनने के लिए सोनिया गांधी के पाव के पास जाके बाला साहब की शिवसेना गिरवी रख दी इसने। गद्दार ये है। हम लोग कैसे हो सकते हैं? हम लोग कैसे हो सकते हैं? किसी नेता ने कहा है कि नगर सखी का चुनाव आ रहा है, कुछ समय कुछ पहल रह चुके हैं, ये सारे षड्यंत्र उसी के दावे पे की जा रही है, नेतागिरी की कुछ नहीं, वो कॉर्पोरेशन का इसका कुछ संबंध नहीं। कॉर्पोरेशन में तो उसका साफ होने वाला है, कुछ बचने वाला नहीं। थोड़ी बहुत इज्जत बाकी है ना अभी, थोड़ी बहुत, वो भी करने वाली नहीं है। सब साफ हो जाएगा। वो जितना सबको गाली देगा ना उतना साफ हो जाएगा वो, बिल्कुल। बाढ़ परिस्थिति की वजह से जो हजारों किसानों का नुकसान हुआ है, कुछ सवाल नहीं। नहीं उसी से रिलेटेड है। तो वहाँ पे- सीएम को पूछ लो, डेप्युटी सीएम को पूछ लो, मेरा ये नहीं है। या पद्धतीने म्हणजे या अधिवेशनामध्ये 2 खुलासे कदम कुटुंबियांसंदर्भात अनिल परबांनी केले. ते म्हणतात की येणाऱ्या अधिवेशनामध्ये याच्यापेक्षाही गंभीर खुलासे आहेत ते आम्ही करणार. तू पहिल्यांदा बक्के कापलेस का ते सांग. हा की नाही सांग. तू होतास का ते सांग पहिल्यांदा. अरे कसले आरोप करताय तुम्ही? अख्ख्या मंत्रिमंडळामध्ये फक्त एकटा योगेश कदम तुम्हाला दिसतो? फक्त रामदासांना तुम्हाला दिसतो? पहिल्या दिवसापासून फक्त योगेश कदम, फक्त योगेश कदम. फोटो दाखवायचे राजीनामध्ये, फोटो दाखवायचे राजीनामध्ये. तुझ्या बापाचे अवकाश आहे, ठेव राजीनामध्ये. तुला राजीनामा पाहिजे म्हणून द्यायला का रे? अख्खा मंत्रिमंडळ राजीनामा तो मागला कोणाचा? ते नाही का होत? आणि म्हणून ही फक्त नौटंकी आहे. सुडाच्या भावनेनं काम केलं जाते. सुडाचं सूड. कदम कुटुंबियांच्या वरती सूड होण्यासाठी, योगेश कदमला पाडण्यासाठी उद्धव ठाकरेंनी जंग पछाडली. जंग पछाडली. अख्खा महाराष्ट्र गुण स्वतः खेडमध्ये आले होते. योगेश कदम आमदार असताना त्याला बाजूला ठेवून त्याच्या कार्यकर्त्यांचे राजीनामे घेतले आणि माजी आमदाराला सगळा फंड दिला आणि त्या पदाधिकाऱ्यांनी नेमून टाकलं. आमदार असताना देखील सगळे प्रयत्न केले योगेश कदमसाठी, तरी देखील योगेश कदम निवडून आला. आता विधिमंडळामध्ये आला, राज्यमंत्री झाला. त्यांच्या नाकावर ठिचून ते त्याला सहन होत नाही. म्हणून सुडाच्या भावनेनं योगेश कदमच्या पाठी पडलेत ते विधिमंडळामध्ये. असं कधी होत नाही. मी पुन्हा सांगतो, मी पण 32 वर्ष काढली विधिमंडळामध्ये, पण बिगर नोटीस एखादा आमदार आरोप करतोय आणि अध्यक्ष फक्त बघतोय, असं कधी होत नाही. मी अध्यक्षांची माफी मागून सांगेन. हा नियम आहे. 35 ची नोटीस दिल्याशिवाय आरोप करता येत नाही कुठल्या मंत्र्यावरती. हा नियम आहे. मग अध्यक्ष महोदयाने त्यांना का अडवली नाही? हा माझा प्रश्न आहे अध्यक्षांना. किंवा कामकाजात ते का काढलं गेलं नाही? याचा अर्थ मी नेमका काय लावायचा मला कळत नाही का? मी नवीन माणूस आहे का? बालासाहेबांच्या शेवटच्या दिवशी मी स्वतः तिथे 24 तास उभे होतो. डॉक्टरांची पूर्ण टीम होती. अरे तू कशाला खोटं बोलतोय? कोण अनिल बघ दादांत खोटं बोलतोय.
पण त्यांनी शेवटच्या दिवशी कोण कोण डॉक्टर होते त्याची नावं सांगावी. चला त्यांनी शेवटच्या दिवशी कोण कोण डॉक्टर होते त्याची नावं जाहीर करून टाकावी. चला त्यांनी डॉक्टरचे नाव विचारले. डॉक्टरांची नावं त्यांनी सांगावी. तो होताच की नाही डॉक्टर सोबत, तो त्यांनी नाव सांगावी. भाई क्या इस संदर्भ में आपकी शिंदे जी से बातचीत हुई है, नहीं। उनका क्या कहना है? नहीं, आप नहीं उनके मंच पे उनके सामने आपने ये बात रखी थी? नहीं नहीं बातचीत नहीं हुई, बातचीत नहीं हुई. उन्होंने एक ओके, सवाल- धन्यवाद. सर उन्होंने एक सवाल ये भी कहा कि एकनाथ शिंदे जी क्यों चुप है, उनको बोलना चाहिए. रामदास कदम जी के इस आरोपों पर, बाला साहेब के आरोपों पर शिंदे जी क्यों चुप है, उनका ये भी कहना. उद्धव ठाकरे चुप क्यों है? उद्धव ठाकरे चुप क्यों है? मैंने तो ये कहा था कि वो डॉक्टर ने मुझे कहा कि ऐसी जी बात कदम था हुई, ये बात बोला मैं, ये बात बोला था. तो वो चुप क्यों है? उद्धव जी बोलना चाहिए ना, उद्धव ठाकरे मुख खोलना चाहिए ना. मराठी शेवट उद्धव ठाकरे त्यांचं म्हणणं असं आहे की एकनाथ शिंदे त्याच्यावरती गप्प का आहे, एकनाथ शिंदेना हा विषय मान्य आहे का? होय, मान्य आहे, मान्य आहे. मिटिंग झाल्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे मला फोन केला होता, आणि मान्य न व्हायचा प्रश्न कुठे येतो? प्रश्न येतो कुठे? तो हा म्हणतो शेवटच्या क्षणापर्यंत मी डॉक्टर मी होतो. कोण डॉक्टर होते सांग मला तू. गप्प काय ते? एकनाथ शिंदे गप्प काढते अशी एकनाथ शिंदे बोलत नाही. मी नेता आहे पक्षाचा. मी एकनाथ शिंदे पक्षाचा ज्येष्ठ नेता आहे. मी सिनियर माणूस आहे. हे त्याला माहिती नाही, हे चमत्याला कुठे माहिती आहे? हे आता आम्ही भाग पडल्यानंतर हे नेते झालेत आणि हे पुढारी झालेत. भाई आपण म्हटलं की तुम्ही जे सांगितलं की बाळासाहेबांची पार्थिव जे होतं ते 2 दिवस ठेवण्यात आलं होतं मृत्यूनंतर. ते मला आपल्याला पुन्हा तुम्ही डॉक्टरांनी माझे सांगितलं. हा बोला. ते डॉक्टरांची नावं आपण सांगू शकाल? हो, मी भाषणामध्ये बोललोय. तुम्ही माझं भाषण नेमकं नीट ऐकून घ्या, मग तुम्हाला कळेल. तुमच्या पुतण्याने आत्महत्या केली फक्त- होती असं त्यांचं तो एक त्यांनी म्हणणं आहे. आरोप केला. तुमच्या पुतळ्याने काही दिवसांनी आत्महत्या केली, त्याची पण चौकशी करा, नार्को टेस्ट करा. त्या कुठल्या पुतण्याने आत्महत्या केली? असं आमच्या कुठल्या पुतण्याने आत्महत्या केलेली नाही आतापर्यंत. माझ्या कुठल्याही पुतण्याने आत्महत्या केली नाही. हा महाराष्ट्राला फसवतोय, आमची बदनामी करून चाललंय. वया उद्धव ठाकरेंचा स्वभाव आहे, स्वतः बोलायचं नाही, इतरांना पुढे पटवायचं. आम्हाला माहिती आहे. तर कुठल्या पुतण्याने आत्महत्या केली तर सांग म्हणा, एकदा नाव सांग, त्याचं नाव सांग ना. ते सगळ्याचं खोटं आणि चांगलं झालं तुम्ही मला बोललात तर मी आता पत्रपरिषद काढीन आणि या सगळ्या बाबी होती मी न्यायालयात जाईन. आज अनिल परब ने योगेश जी को भी कटघरे में खड़ा किया, बार के संदर्भ में उन्होंने सवाल उठाया, उस पर आपका? मैं फिर से आपको बोल रहा हूं, मैं ये बार नहीं है, 35 साल से होटल है और उसने लेडीज बार करके उसने विधिमंडल में कहा, हमारी बदनाम की है. वो लेडीज बार नहीं है, नहीं, खाली ऑर्केस्ट्रा उसमें. और युवा हमने शरद शेट्टी नाम के सोसाइटी है उसको चलाने को दिया है, उससे एग्रीमेंट किए है, उसकी जिम्मेदारी है. तो जब मुझे पता चला कि एक उसमें एफआईआर में लिखा है, एक कोई लड़की अलग तरह से हवा उसका था, हमने इमीडिएट उसको नोटिस दिया, होटल से उसको निकाल दिया, होटल को लॉक भी लगा दिया. हम लोग लेडीज बार के माध्यम से पैसा खाने वाले लोग नहीं है. भगवान ने हमें बहुत कुछ दिया है, बहुत कुछ दिया है. तो खाली हम लोग को बदनामी. कल भी उद्धव साहब ने भाषण किया दसरा में, उसमें भी उसने एक लफ्ज निकाला कि मंत्री के माँ के नाम पे लेडीज बार है. नहीं है, गलत बोल रहे हैं उद्धव जी भी, झूठ बोल रहे हैं, हमारे बदनामी कर गए हैं. और उसका जवाब मैंने उसी वक्त दिया है, 3-4 टाइम पत्रकार परिषद लेके भी जवाब दिया है. लेकिन कैसा होता है, जो सोने वाला है ना उसको जगा कर सकते हैं, जो सोने का बहाना किया है उसको अपने जगा सकते हैं. वैसे उनकी बात है. काही शेवटचा प्रश्न की त्यांची भाषा एवढी घसरली आहे, भाडकाऊ वगैरे सारखे शब्द त्यांनी वापरलेले आहेत. अरे दलाली पण वापरला. दलाली अनारे वगैरे असं शब्द. अशा पद्धतीची भाषा घसरली. ना भाड कुणी खाल्ली हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे ना. भाडकाव कोण? आम्ही निष्ठाने काढली मातोश्रीमध्ये. 50 वर्ष, 52 वर्ष, 53 वर्ष निष्ठाने मातोश्रीमध्ये काढली आम्ही. ज्यावेळेला तुमच्या जीवाला धोका होता त्यावेळेला गाडीच्या पुढच्या सीटवरती रामदासांना बसून बाहेर पडत होतात, तेव्हा रामदास चांगला होता का? तेव्हा चांगला होता रामदास. फक्त बाळासाहेब गेल्यानंतर एका नेत्याला कसं संपवायचा, ती भाड कोणाकडे खाल्ली होती मग?
नेत्यांना संपवण्यासाठी. तुम्ही नेत्यांना बाजूला ठेवून अपक्षाला मंत्री केलात तेव्हा तुम्ही भाड खाल्ली होतीत. भाड खाल्ली होतीच अपक्षाकडनं. याचे उत्तर द्या ना महाराष्ट्राला. इतक्या खालच्या भाषेमध्ये मला बोलण्याची आवश्यकता नाही. पाहिलं तर महाराष्ट्राने चांगलं झालं, पण 2 गोष्टी त्यांनी ज्या बोलल्यात की माझ्या पत्नीच्या बाबतीत त्यांनी उल्लेख केला आणि माझ्या पुतण्याच्या बाबतीमध्ये हे सगळं खोटं आहे. याचा मी धिक्कार करतोय, याचा निषेध करतोय आणि याच्या विरोधामध्ये मी न्यायालयात जाणार. रामदास कदम यांची ही पत्रकार परिषद सुरू होती. अनिल परब यांनी पत्नीबद्दल केलेलं वक्तव्य आणि माझ्या भावना दुखावल्यात, मी त्याबद्दल मुख्यमंत्र्यांशी देखील भेटणार आणि न्यायालयात देखील जाणार असल्याचं रामदास कदम यांनी म्हटलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.